नमस्कार, मी चित्रा प्रकाश क्षीरसागर, साहित्य लेणी प्रतिष्ठान ताळगाव चे अध्यक्ष आणि माझ्याबरोबर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, रजनी गायकर ज्येष्ठ साहित्यिका मडगाव येथून आलेल्या आहेत, दया विद्रोत्री ज्येष्ठ साहित्यिका या प्रॉपर पणजी आणि पत्रकार लेखिका ज्येष्ठ साहित्यिका कालिका बाबर, सर्वांचे या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करते। आणि 7वें मराठी साहित्य संमेलनाचं जे आयोजन आहे, जे नियोजन आहे, त्या संदर्भात आपल्याशी आज संवाद साधायचा आहे। मी पुनश्च सर्वांचं स्वागत करते, पत्रकारांचं आणि सर्व सूत्र जी आहेत स्वागताची आणि वास्तविकाची दया विद्रोत्री यांच्याकडे देते। दयाताईला विनंती करते की आपण एक प्रास्ताविक म्हणजे नेमकं संमेलनाचं उद्दिष्ट काय आहे हे आपण सांगा। या संमेलनाची खरं म्हणजे संकल्पना मागच्या वर्षी जुलैपासून सुरू झाली। जुलैमध्ये आम्ही मुंबईला पद्मश्री पद्मजा मेणाने जोडेकर यांच्या स्वरचंद्रिका ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आम्ही गेलो होतो आणि तिथून या कार्यक्रमाची संकल्पना आम्ही डोक्यात घेऊनच परत गोव्याला आलो। मग हळूहळू त्या कल्पनेला आम्ही वाव देत गेलो पुढे आणि कल्पना कशी झाली ते मग त्याच्यामुळं सगळे आम्ही कार्यक्रमाची आखणी करू लागलो आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या ह्याच्यामध्ये चित्रा क्षीरसागर या त्यांनी पुढाकार घेऊन साहित्य लेणीतर्फे आपण हे साहित्य संमेलन करूया असं ठरवलं आणि मग पद्मजा मेणाने जोडेकर त्या साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून येत आहेत आणि अनुराधा ठाकूर या जागतिक कीर्तीच्या चित्रकर्ती आहेत आणि त्या पण या संमेलनाला येणार आहेत। आणि ही संकल्पना म्हणजे साहित्य संमेलनाची पूर्वी आम्ही फक्त एक कार्यक्रम काहीतरी घेऊया असं आम्ही ठरवत होतो, पण साहित्य संमेलन केलं तर सारखं हे त्यांना सगळेच साहित्यिकांना आपण इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो, म्हणून आम्ही ही साहित्य संमेलन करायचं ठरवलं। या आता कार्यक्रमाची पत्रिका तर तुम्हाला सगळ्यांनी दिलेलीच आहे, पण हे कार्यक्रमाचं स्वरूप रजनी रायकर सांगतो। 7वें मराठी साहित्य संमेलन हे म्हणजे होत आहे आणि साहित्य लेणी प्रतिष्ठान ताळगाव या संस्थेनं पुढाकार घेतलेला आहे, आपण त्यांनी सांगितलेलंच आहे। आणि या कार्यक्रमामध्ये काय आहे हे मी आपल्यासमोर ठेवत आहे। या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे 4 राज्यातील लोक इथं येणार आहेत, मुख्य म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आपला गोवा येथील साहित्यिक इथं जमत आहे। तसंच पद्मश्री पद्मजा मेणाने जोडेकर या प्रसिद्ध गायिका या संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष म्हणून इथं येणार आहे। त्याचबरोबर श्रीमती अनुराधा ठाकूर ज्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकार आहेत आणि त्यांचा लाईव्ह पेंटिंगचा कॉर्नर सुद्धा त्यावेळेला असणार आहे। आता ह्या 7व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये काय आहे, संमेलनाध्यक्ष म्हणून पद्मश्री पद्मजा मेणाने जोडेकर या स्वागताध्यक्ष म्हणून आपले गोव्याचे नियोजक श्री श्रीनिवास लिंबो हे येणार आहेत आणि त्याचबरोबर मिलिंद महाजन जे बृहन महाराष्ट्र मंडळाचे माजी अध्यक्ष होते आणि सुनीता महाजन यांचे सुपुत्र आहेत आणि ते उद्घाटक या नात्याने इथं हजर राहणार आहेत। साहित्य लेणी प्रतिष्ठान गोवा आणि त्यांना सहकार्य केलेलं आहे ते म्हणजे इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांचा पणजी यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांच्या सभागृहामध्ये होणार आहे। 2 मे 2026 शनिवार आहे आणि सकाळी 9 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे, जो संध्याकाळी 6:30 पर्यंत वेगवेगळ्या अंगानं साहित्याची वेगवेगळी अंग इथं दाखवली जाणार आहेत। त्याचबरोबर सकाळी 9 वाजता नाव नोंदणी सुरू केली जाईल। वेगवेगळ्या राज्यातून जे लोक येणार आहेत ते आदल्या दिवशी तिथं येऊन थांबणार आहेत आणि गोव्यातील अनेक साहित्यिक या ठिकाणी नाव नोंदणी करतील। त्यानंतर 9 ते 9:30 पर्यंत चहापानासाठी ठेवलेलं आहे। याचं विशेष म्हणजे ग्रंथदिंडी पण निघणार आहे या मिनेझिस ब्रागांच्या मागेच्या आव्हानावर आणि ही होणार आहे जवळजवळ 9:30 ते 10 पर्यंत ही ग्रंथदिंडी होईल। त्यानंतर 10 वाजता आपला उद्घाटन सोहळा होईल आणि तो 11:30 पर्यंत साधारण असं वेळ दिलेली आहे, तो पुढे मागे होऊ शकेल। 10 ते 10:15 पर्यंत निधी डान्स अकादमी जी आहे त्याचं गणेश वंदना इथं केली जाणार आहे, सादर केली जाणार आहे आणि सांगितलंच आहे की
पद्मजा वेणाणी जोगळेकर या संमेलनाध्यक्ष आणि माननीय श्रीनी महादेव उद्योजक आहेत ते स्वागताध्यक्ष आहेत. उद्घाटक सोहळ्यामध्ये माननीय मिलिंद महाजन जे बृहन महाराष्ट्र ट्रस्ट दिल्लीचे आहेत. विशेष अतिथी म्हणून आपले कृषी मेनेजिसचे अध्यक्ष श्री दशरथ परब हजर असणार आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून सागर जावडेकर जे तरुण भारतचे संपादक आहेत आणि त्याचबरोबर मुंबई अकादमी कराडचे बसवेश्वर चेंडगे हे अध्यक्ष हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून येणार. या कार्यक्रमाच्या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजक म्हणून साहित्य लेणी प्रतिष्ठान गोवाच्या अध्यक्ष सौ चित्रा शिरसागर ज्या इथे हजर आहेत आणि समन्वयक म्हणून श्री प्रकाश क्षीरसागर यांनी काम पाहिलेलं आहे. यामध्ये सन्मान सोहळा सुद्धा ठेवलेला आहे. या सन्मान सोहळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रकार ज्या अहिल्यानगरहून येणार आहेत माननीय अनुराधा ठाकूर, श्रीमती लक्ष्मी जोग ज्या गोव्याच्या ज्येष्ठ साहित्यिका आहेत, सावंतवाडी येथील एक ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती उषा परब या पण येणार आहेत. गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक माननीय गजानन देसाई असणार आहेत आणि मुंबईहून ज्येष्ठ साहित्यिका माननीय डॉक्टर संगीता गोडबोले या येणार आहेत. त्याचबरोबर सन्मान सोहळ्यामध्ये आपले गोव्यातील काही आणि बाहेरचे सुद्धा आहेत. त्यामध्ये पत्रकारामधून श्रीमती मनस्विनी प्रभुणे यांचा पण सन्मान केला जाईल. ताळगावच्या सरपंच श्रीमती मारिया फर्नांडिस, सखी मंच गोवाच्या सुनैना केरकर आणि गोव्यातील एक उद्योजिका श्रीमती दीपश्री केरकर, आंतरराष्ट्रीय चित्रकार आपले गोव्याचे श्री संजय हरमलकर, माळवा येथील ज्येष्ठ साहित्यिक माननीय मदन बोबडे आणि एक कलाकार निधी संके यांचा सुद्धा सन्मान इथं केला जाईल. त्यानंतर पुस्तक साहित्य म्हणजे पुस्तक प्रकाशन सोहळा आलाच आणि त्यामध्ये काही साहित्यिकांची पुस्तकं सुद्धा इथं प्रकाशित केली जाणार आहेत. त्यामध्ये सौ रेखा मिरजकर या गोव्यातील साहित्यिक आपलं पुस्तक प्रकाशन करणार आहे. पंढरपूरच्या सौ रुपाली तपकिरे, गोव्यातील आपल्या अध्यक्ष चित्रा क्षीरसागर यांचंही एक पुस्तक असणार आहे. प्रकाश क्षीरसागर यांचंही एक पुस्तक आहे आणि गोव्याच्या एक ज्येष्ठ साहित्यिका मेघना मुरुडकर यांचंही पुस्तक होती. काही जवळजवळ 5 पुस्तकं त्यावेळी प्रसिद्ध केली जाणार आहेत. आणि या संपूर्ण उद्घाटन सोहळ्याचं सूत्रसंचालन आपल्या गोव्यातील सूत्रसंचालक सिद्धी उपाध्ये या करणार. त्यानंतर दुपारी 12 ते 1:15 साधारण ही वेळ आपण ठेवलेली आहे ती पुढे मागे होऊ शकते. त्यामध्ये एक परिसंवाद घेतला जाईल आणि परिसंवादाचे विषय आहेत कथा, कविता आणि कादंबरीमधील स्त्री जाणीवा. याचे अध्यक्ष असणार आहेत प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी सर. सहभाग घेतील प्राध्यापक गजानन देसाई एक कादंबरीवर बोलतील, डॉक्टर गीता एर्लेकर या कवितावर बोलतील, माननीय दयाराम पाडलोसकर हे कथेवर बोलतील आणि माननीय अश्विन खरे जे इंदोरचे साहित्य आहे हे सुद्धा बोलतील. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन साहित्यिका सौ रजनी रायकर करणार आहे. त्यानंतर दुपारी भोजनाचा अवकाश आहे 1:15 ते 2:14 आणि त्यानंतर परत एकदा आपण या कार्यक्रमाकडे वळणार आहोत आणि त्यावेळेला मुलाखत घेतली जाणार आहे. 2:15 ते 3:15 साधारण वेळ ठरवलेली आहे आणि ही मुलाखत असणार आहे पद्मश्री पद्मजा वेणाणी जोगळेकर या ज्येष्ठ गायिका ज्या आपल्या प्रमुख पाहुण्या म्हणून इथं संमेलनाध्यक्ष म्हणून येणार आहे. त्यांची मुलाखत घेतली जाईल आणि ही मुलाखत घेणार आहे कालिका बापट ज्या साहित्यिक आहेत गोव्यातील आणि सूत्रसंचालन करणार आहेत दीपा मेहता सुद्धा साहित्यिक. त्यानंतर 3:15 ते 4:15 पर्यंत आणखी एक मुलाखत आहे आणि ती म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रकार श्रीमती अनुराधा ठाकूर ज्या इथं मुद्दाम येणार आहेत आपल्या कार्यक्रमाला त्यांची मुलाखत घेतली जाईल आणि ही मुलाखत घेणार आहे ज्येष्ठ मुलाखतकार प्राध्यापिका संगीता अभ्यंकर ज्या आपल्या गोव्यातील आहेत आणि सूत्रसंचालन केलं जाईल अपूर्वा ग्राममध्ये या सुद्धा साहित्यिक आहेत. त्यानंतर चहापानासाठी वेळ दिला जाईल आणि त्यानंतरची वेळ जी आहे ती कवितेची जुगलबंदी. साहित्य क्षेत्रामध्ये कवितेचं सुद्धा स्थान आहे आणि त्यामुळे ही जुगलबंदी चांगलीच राहणार आहे. अध्यक्ष श्रीमती संगीता गोडबोले ज्या मुंबईच्या ज्येष्ठ
आणि गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक माधवराव सटवानी हे सुद्धा अध्यक्ष, म्हणजे हे 2 अध्यक्ष त्या कवितेच्या जुगलबंदीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. यामध्ये 2 गट केलेले आहेत. एक गट आहे तरुण गट आणि दुसरा आहे अनुभवी गट. आणि तरुण गटाचं समन्वयक म्हणून श्रीमती सुकन्या जोशी त्या मुंबईच्या साठवत आहेत आणि माननीय मदन बोबडे जे माळवा, मध्य प्रदेश माळवा येथील साहित्यिक आहेत, तर हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. आणि त्यानंतर या 2 गटामध्ये म्हणजे तरुण गटामध्ये चंद्रशेखर गावस, स्नेहा सुतार, परेश नाईक, डॉक्टर श्यामा सिंबाळ, विद्या शिकेरकर, हेमंत अय्या, तृप्ती बांदेकर, डॉक्टर भक्ती महाजन, रुपाली तपकिरे, संदीप मणेरीकर, जागृती पाटकर, अमेय किंजवडेकर, मृण्मयी काळे, श्रद्धा गवंडी, स्वाती बाजारे या कराड येथील आहेत आणि धनश्री गुरुंपाटकर या तरुण गटामध्ये आहेत कवी. आणि अनुभवी गटामध्ये उषा परब ज्या सावंतवाडीहून येणार आहेत, साहित्यिक आहेत स्वतः. प्राध्यापिका कविता बोरकर या गोव्यातील आहेत. स्वप्ना धुडकर या सुद्धा गोव्यातीलच आहेत. गीता गद्रे या टीम राणी आणि मेघना गुरुंपाटकर या सुद्धा गोव्यातील आहेत. रजनी रायकर या पण गोव्यातील आहेत. डॉक्टर संयुक्ता कुलकर्णी या कोल्हापूरहून येत आहेत. विश्वनाथ जोशी, प्रकाश क्षीरसागर, दया मित्रगोत्री, दीपा मिरिंगकर, प्राध्यापिका अनिता तिळवे, शर्मिला प्रभू, प्रमोद कारापूरकर, अपूर्वा ग्रामोपाध्ये आणि नूतन दाभोलकर हे सर्व गोव्यातील प्रस्थापित कवी आहेत. आणि या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन शर्मिला प्रभू करणार आहे. तर असा हा सुंदर असा कार्यक्रम इथं होत आहे. 6वं मराठी साहित्य संमेलन सुद्धा पणजीमध्ये झालेलं होतं मिरामार येथे. आणि आता परत एकदा हे 7वे मराठी साहित्य संमेलन आपल्या पणजीच्या मिनेजिस ब्रागांजाच्या सभागृहात संपन्न होणार आहे. इन्स्टिट्यूट मिनेजिस ब्रागांजाचं याला सहकार्य मिळालेलं आहे आणि आपणा सर्वांचं सुद्धा आम्हाला पुष्कळ सहकार्य पाहिजे. या कार्यक्रमाला सुंदर प्रसिद्धी द्यावी आणि अशी विनंती मी आपणाला करेन. आणि यानंतर कालिका बापट आपल्या समोर आहे आणि त्याच्यामुळे त्यामध्ये तरुण आणि प्रतिज्ञ असे एकत्र येऊन हा कार्यक्रम करणार आहे. साहित्यलेणी प्रतिष्ठान ताळगाव ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून ताळगाव येथून संस्थेच्या अध्यक्ष चित्रा क्षीरसागर आणि त्याचे यजमान प्रकाश क्षीरसागर हे चालवत आहेत. मला वाटतं गेल्या 30 वर्षांपासून ह्या दोघांचा साहित्य क्षेत्रामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यानंतर त्यांनी रजिस्टर केली संस्था साहित्यलेणी प्रतिष्ठान आणि त्या संस्थेतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य संमेलन होत आहे. आमचंही स्वतःची तरी संस्था आहे, पण एक महिला प्रतिनिधी म्हणून आणि एक महिला प्रतिनिधीचा मुरण सपोर्ट म्हणून मीही तिला सपोर्ट करते या कार्यक्रमासाठी. आणि एवढा मोठा कार्यक्रमाचा धाड घातला आहे तर एका महिलेने दुसऱ्या महिलेचा हा सन्मान करावा, तिला पाठिंबा देऊन म्हणून मी या संमेलनात तिच्याबरोबर आहे. आणि खूप चांगला कार्यक्रम होत आहे. स्वरचंद्रिका पद्मश्री पद्मजा फ्रेडाणी झोपळेकर ह्या येत आहेत आणि त्यांचं भाषण आम्हाला ऐकायला मिळेल. साहित्यिक दर्जेदार साहित्यिकांचे म्हणजे अजरामर साहित्यिक जे होऊन गेले शब्दप्रमुख असं आम्ही त्यांना म्हणतो, जसे कुसुमाग्रज, जितिंदा करंदीकर, सुरेश भट, अगदी अटल बिहारी वाजपेयी माजी पंतप्रधान जे होते त्यांची सुद्धा गाणी त्यांनी गायले आहे. तर अशा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संगीतकार, गायिका आणि साहित्यिकांनी ज्यांना आपण म्हणतो अशा ते येत आहेत पद्मजा फ्रेडाणी. तर त्यांचा हा सन्मान आहे आणि चित्रा क्षीरसागर यांनी हा मोठा भाग घातला आहे. तर त्याचा तिला आमचा पाठिंबा यासाठी त्यासाठी मला मी निवेदन करते आणि आमंत्रण देते की ह्या कार्यक्रमाला पूर्ण दिवसाच्या आपण यावे आणि चांगल्या प्रकारे प्रसिद्धी द्यावी. एक की पद्मजा फ्रेडाणी ह्या गायिका आहेत, तर साहित्याशी त्यांचा काय संबंध असे थोडेसे काही प्रश्न उपस्थित झालेले होते. परंतु साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय त्यांना त्या साहित्यकारांची रचना ही संगीतबद्ध करता येत नव्हती आणि गाताही येत नव्हती. लक्षात घ्या. जसं इंदिरा संतांच्या कविता, जसं शंकर रामानंदच्या कविता यांचा सखोल अभ्यास करून त्यावर संगीत त्यांनी
लिहिलेला आहे आणि त्या गायलेल्या आहेत. त्यामुळे साहित्य हा भाग हा संगीतामध्ये हा येतच असतो. दुसरं असं की आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्या चित्रकार आहेत, अनुराधा ठाकूर, मी आपल्या सर्वांना त्यांचा परिचय दिलेला आहेच आहे. तर तो परिचय म्हणजे पूर्ण भारतामधून 100 महिलांची निवड झाली आणि त्या 100 महिलांच्या निवडीमध्ये त्यांची एक निवड आहे. त्यांचं जे पेंटिंग आहे तर ते पेंटिंग आपले जे PM जे नरेंद्र मोदी जे आहेत आपले पंतप्रधान, त्यांच्या कार्यालयामध्ये ते पेंटिंग लागलेलं आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची व्यक्ती येत आहे आणि लाईव्ह पेंटिंग आहे त्यांचं. तो एक भाग आम्ही ठेवलेला आहे. आणि स्मरणिका जे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही स्मरणिका प्रकाशित करत आहोत आणि त्या स्मरणिकेचं संपादन लोकमतच्या ज्या पुरवणी संपादिका आहेत अपूर्वा ग्रामोपाध्ये त्या करत आहेत आणि त्याही स्मरणिकेचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे. सहसंपादिका म्हणून दयामित्र गोत्री आहे आणि दीपा मिरिंकर ज्या फोंड्यावरून त्या हे सगळं काम त्या पाहत आहेत. काही कारणानिमित्तानं घरगुती काही अडचणीमुळे काही येऊ शकलं नाही, त्याही आज येणारच होत्या. तर तिचंही नाव या ठिकाणी मला घ्यायचंच आहे. ज्ञात अज्ञात सर्व लोकांनी आम्हाला जे सहकार्य केलं आणि हा लिहिणाऱ्या हातांचा उत्सव जो साहित्य रूपाने आपणासमोर साहित्य संमेलनाच्या निमित्तानं येत आहे, आपल्या सर्वांना विनंती करते आपल्या माध्यमातून की आपण यावं, याला यथायोग्य प्रसिद्धी द्यावी आणि पद्मजा फेनानी ज्या पद्मश्री आहेत, जोगळेकर आहेत, त्या येत आहेत, त्यांचंही वक्तव्य त्यांचंही बोलणं आपण ऐकावं ही विनंती मी आपल्या